विधानसभा निवडणुकीला आता काहीच दिवस शिल्लक राहिलेत। त्यामुळे सर्व पक्षातल्या इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे। बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे जळगाव जिल्ह्यात 11 पैकी किमान 3 ते 4 विधानसभा मतदारसंघात महायुतीतील घटक पक्षांच्या दावेदारीचं ओव्हरलॅपिंग होताना दिसतंय। त्यामुळे प्रचंड रस्सीखेच असलेल्या या जागांचा मोठा प्रश्न महायुतीसमोर आहे। मागील व्हिडिओत आपण जळगाव जिल्ह्यातल्या जळगाव ग्रामीण, रावेर, मुक्ताईनगर, भुसावळ, जामनेर आणि पाचोरा या विधानसभा मतदारसंघांची गणितं पाहिली होती। जळगावातल्या विधानसभा मतदारसंघाच्या या दुसऱ्या भागात आता आपण जळगाव शहर, अमळनेर, पारोळा एरंडोल, चाळीसगाव आणि चोपडा या विधानसभा मतदारसंघाची गणितं नेमकी कशी असणार आहेत ते पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। गेल्या 2 ते 2.5 वर्षात राज्यातील राजकीय समीकरणं वेगानं बदलली आहेत। शिवसेना राष्ट्रवादीतील फूट पडून 2 स्वतंत्र पक्ष तयार झालेत। त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांची संख्याही वाढली आहे। स्वाभाविकच सत्तेतले वाटेकरी आणि विरोधकांच्या गटातलं पक्षीय बळही वाढलंय। लोकसभा निवडणुकीत आघाडी आणि युतीत जसा सामना रंगला तसाच आता विधानसभा निवडणुकीतही रंगण्याची चिन्हे दिसतात। मात्र प्रत्येक मतदारसंघात युती आणि आघाडीत इच्छुकांची गर्दी झाली आहे। त्यामुळे जागा वाटपावरून घमासान होणार असं तरी चित्र सध्या दिसतंय। जळगाव शहर आणि चाळीसगावात भाजपचे आमदार, पारोळा एरंडोल आणि चोपड्यात शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि अमळनेरला राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आमदार आहेत। त्यामुळे महायुतीची या विधानसभा मतदारसंघामध्ये ताकद जास्त आहे। मात्र या मतदारसंघांपैकी 2 ते 3 जागांवर महायुतीच्या उमेदवारांमध्ये रस्सीखेच आहे। जळगाव जिल्ह्यातल्या 5 विधानसभा मतदारसंघाचं गणित समजून घेताना सर्वात आधी पाहूयात अमळनेर विधानसभा मतदारसंघाविषयी। जळगाव जिल्ह्यातल्या 11 विधानसभा मतदारसंघातलं अमळनेर हे एकमेव विधानसभा मतदारसंघ आहे जिथं भाजपच्या बालेकिल्ल्यावर अपक्ष आमदारांनी विजय मिळवलाय। या विधानसभा मतदारसंघाचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की इथून सलग कोणताच उमेदवार निवडून आलेला नाहीये। अमळनेरकर दर 5 वर्षांनी नवीन उमेदवाराला इथून संधी देतात। 2019 मध्ये भाजपच्या उमेदवाराला हरवून राष्ट्रवादीचे अनिल भाईदास पाटील इथून निवडून आले। पुढे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अनिल पाटलांनी अजित पवार गटासोबत जात मंत्रिपदाला गवसणी घातली। त्यामुळे अनिल पाटील आता अमळनेरची परंपरा खंडित करून पुन्हा विजय मिळवणार का की पराभूत होणार हे येत्या विधानसभा निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे। याच तालुक्यातल्या मूळ असलेल्या स्मिता वाघ लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यात। अनिल पाटलांनी स्मिता वाघांसाठी लोकसभा निवडणुकीत कामही केलं। मात्र गेल्या वेळी भाजपकडून निवडणूक लढवलेले माजी आमदार शिरीष चौधरी पुन्हा इच्छुक आहेत। त्यांच्या दावेदारीवरून या मतदारसंघातही वाद कायम आहे। अनिल पाटलांच्या आधी म्हणजे 2019 आणि 2014 मध्ये कृषीभूषण साहेबराव पाटील आणि शिरीषदादा चौधरी अपक्ष या विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेत। यावरून स्पष्ट होतं की उमेदवार कोणत्याही मोठ्या पक्षाचा असो किंवा अपक्ष असो, अमळनेरकरांनी दरवेळी नवीन उमेदवाराला निवडून द्यायची त्यांची परंपरा कायम ठेवली आहे। या विधानसभा मतदारसंघात पारोळा तालुक्यातलं बहादरपूर आणि शेळावे या महसूल मंडळांचा समावेश होतो। लोकसभा निवडणुकीत भाजपच्या स्मिता वाघ यांना अमळनेर विधानसभा मतदारसंघातून 1,15,428 इतकी मतं मिळाली आहेत। आता पाहूयात रावेर लोकसभा मतदारसंघातला महत्त्वाचा मानला जाणारा आदिवासी बहुल मतदारसंघ म्हणजे चोपडा विधानसभा मतदारसंघाबद्दल। विधानसभा निवडणुकीत हा तालुका आघाडी किंवा युतीला यश देत असला तरी लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपलाच मताधिक्य देत आलाय। तालुक्याच्या या दुटप्पी धोरणामुळे लोकसभा निवडणुकीत भाजप इथं यशस्वी ठरत आलाय। या विधानसभा मतदारसंघाने भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांना तब्बल 63,642 मतांचं मताधिक्य लोकसभा निवडणुकीत दिले। रावेर लोकसभेच्या 6 विधानसभा मतदारसंघांपैकी भाजपला सर्वात जास्त लीड देणारा चोपडा विधानसभा मतदारसंघ आहे। चोपडा मतदारसंघात खरं तर भाजपपेक्षाही शिवसेनेचं वर्चस्व आहे। इथे शिंदे गटाच्या लता सोनवणे आमदार आहेत। 2019 मध्ये इथे शिवसेनेच्या लता सोनवणे, राष्ट्रवादीचे जगदीश वळवी आणि भाजपचे बंडखोर व अपक्ष उमेदवार प्रभाकर सोनवणे अशी तिरंगी लढत झाली होती। सेना, राष्ट्रवादी आणि बंडखोर अपक्ष यांच्या या काट्याच्या लढतीत शिवसेना यशस्वी ठरली होती। पुढे शिवसेना पक्ष फुटीनंतर लता सोनवणे शिंदे गटात गेल्या। त्यामुळे इथे आता महायुतीची ताकद जास्त आहे। मात्र सोनवणे यांनी विकासाकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा या मतदारसंघात सध्या आहे। चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या विकासाविषयी बोलायचं झालं तर इथं तितकासा विकास झालेला नाहीये। मुख्य शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांचीही इथं दुरावस्था आहे। शहराला लागून तापी, अनेर आणि गुळी या मोठ्या 3 नद्या असतानाही महिन्यात फक्त 2 ते 3 वेळेसच पिण्याचं पाणी सर्वसामान्यांच्या नळातून इथं येतं। या विधानसभा मतदारसंघाची जातीय समीकरणं कशी आहेत ते आता आपण जाणून घेऊयात। मराठा बहुल मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात गुजर समाजाचीही मोठी गावं आहेत।
रेवा गुजर व दोडे गुजर अशा दोन्ही समाजासह कोळी आदिवासींची मतेही इथं निर्णायक आहेत। या विधानसभा मतदारसंघात लोकसभेत भाजपला कौल आणि विधानसभेत सेनेचा आमदार अशी स्थिती आहे। त्यामुळे यंदा विधानसभा निवडणुकीत काय घडतंय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। शिंदे गटाकडून पुन्हा लता सोनवणे यांनाच उमेदवारी मिळेल असं चित्र तरी सध्या दिसतंय। तर महाविकास आघाडीकडून चंद्रकांत बारेला आणि जगदीश वळवी उमेदवारीचा दावा करू शकतात असं चित्र आहे। आता पाहूयात जळगाव शहराचं विधानसभेचं गणित नेमकं कसं आहे। जळगाव महापालिकेच्या एकूण 75 नगरसेवकांपैकी 57 भाजप, 15 शिवसेना आणि 3 MIMचे नगरसेवक आहेत। यावरून स्पष्ट होतं की जळगाव महापालिकेवर एक हाती सत्ता मिळवण्यात भाजपला यश आलंय। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा हक्काचा मतदारसंघ म्हणून देखील या मतदारसंघाकडे बघितलं जातं। जळगाव शहरात 2019 मध्ये भाजपचे सुरेश भोळे आमदार म्हणून निवडून आले। लोकसभा निवडणुकीत इथून भाजपला 1,32,124 इतकी मतं मिळाली आहेत। त्यामुळे यंदाही या विधानसभा मतदारसंघातून भाजपचाच उमेदवार निवडून येतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता समजून घेऊयात एरंडोल विधानसभा मतदारसंघाविषयी। एरंडोल मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेचे चिमणराव पाटील हे आमदार आहेत। ते किंवा त्यांचे पुत्र अमोल पाटील पुन्हा उमेदवार असण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मात्र या मतदारसंघातून भाजपचे माजी खासदार AT पाटील यांनीही तयारी सुरू केली आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांची उमेदवारी कापल्यानंतर ते शांत होते। यंदा लोकसभेसाठी ते इच्छुक होते, मात्र पुन्हा त्यांनी शांत राहणं पसंत केलं होतं। आता विधानसभा निवडणुकीसाठी मात्र त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे। या मतदारसंघात भडगाव तालुक्यातलं आमडदे हा महसूल मंडळ आणि पारोळा तालुक्यातलं चोरवड आणि तामसवाडी पारोळा या महसूल मंडळांचा समावेश होतो। या मतदारसंघातून भाजपला लोकसभा निवडणुकीत 94,792 इतकी मतं मिळाली आहेत। आता पाहूयात भाजपचा बालेकिल्ला असलेल्या चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाविषयी। 2009 वगळलं तर 1990 पासून 2019 पर्यंत इथं भाजपचाच उमेदवार निवडून आलाय। भाजपचे गोडसे साहेबराव सलग 3 वेळा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केल्यानंतर राष्ट्रवादीच्या राजीव देशमुख यांनी 2014 साली भाजपच्या हातून मतदारसंघ ताब्यात घेतला। मात्र 2019च्या विधानसभा मतदारसंघात मंगेश चव्हाण यांनी पुन्हा हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आणला। यानंतर आता या मतदारसंघात भाजप विरुद्ध ठाकरे गट अशी लढत अटळ झाली आहे। भाजपचे विद्यमान आमदार मंगेश चव्हाण यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची पुन्हा इच्छा व्यक्त केली आहे। मंगेश चव्हाण यांनी अत्यंत कमी काळात देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्याशी जवळीक वाढवली आहे। तर 2014 साली राष्ट्रवादीचे राजीव देशमुख यांचा पराभव करून भाजपचे उन्मेष पाटील विजयी झालेत। मात्र लोकसभा निवडणुकीत तिकीट न दिल्याने उन्मेष पाटलांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय। आता उन्मेष पाटलांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे। खासदार असताना उन्मेष पाटील यांनी अनेक महत्त्वाची कामे या मतदारसंघात केली आहेत। आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे, मात्र या ठिकाणी ठाकरे गट आग्रह करू शकतो। तरीही राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राजीव देशमुखांनी निवडणूक लढवण्याचं ठरवलं तर या ठिकाणी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे। मात्र तुम्हाला काय वाटतं? जळगाव शहर, अमळनेर, पारोळा, एरंडोल, चाळीसगाव आणि चोपडा या विधानसभा मतदारसंघांमध्ये कोण बाजी मारेल? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तकला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।